आज आपण नाचणीच्या पिठाचे पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत. मी भाजून धुवून सुकून गिरणीतून पीठ दळून आणले आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. कढई आपली गरम झाली आहे. आता आपण गॅसची फ्लेम स्लो करूया. मी इथे अर्धा कप तूप घेतले आहे. यातील मी 2 चमचे तूप टाकून घेते आहे इथे. त्यानंतर 1 बाउल मी नाचणीचे पीठ घेतले आहे. आपण हे स्लो फ्लेमवर भाजून घेणार आहोत. आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच हे पीठ भाजून घ्यायचे आहे. साधारण हे पीठ आपल्याला 4 ते 5 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचे आहे. पुन्हा आपण वाटीतलं आपलं उरलेलं तूप यामध्ये ऍड करणार आहोत. पुन्हा हे 5 मिनिटांसाठी आपल्याला भाजायचे आहे पीठ. आपल्याला या पिठामध्ये छोटे छोटे गोळे झालेले दिसत आहेत, तर ते पण आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मोकळे करून घ्यायचे आहे चांगल्या पद्धतीने. नाचणीचे पीठ हे लाल असते, म्हणून भाजले की नाही हे समजायला पण वेळ लागतो. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, आयर्न आणि कॅल्शियम असते, त्यामुळे याचे सेवन सर्वांनी करायला पाहिजे. तुम्ही पाहू शकता आपले पीठ हे छान पद्धतीने भाजले गेले आहे. तर हे भाजले हे कसे ओळखायचे, तर याच्या वासावरूनच समजते आपल्याला. खमंग असा वास येतो आहे. तर हे पीठ छान पद्धतीने भाजले गेले आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करून पीठ परातीत ओतून घेऊया. पीठ हे थंड होतंय तोपर्यंत आपण त्याच कढईमध्ये पीठ भाजले होते तिथे आपण 1 बाउल मखाणे पण भाजून घेऊया. आता आपण 1 बाउल मखाणे घेतो आहोत, ते पण मी थोडे भाजून घेतले आहे. आता आपण यावर थोडं तूप टाकून घेऊया आणि भाजून घेऊया हे मखाणे. अशा पद्धतीने हे भाजून घ्यायचे आहे. आता आपण हे थंड करायला ठेवूया. मी 3 चमचे डिंक घेतला आहे, तो पण मी आता तळून घेते आहे. मखाने आणि डिंक
एक मिक्स करून तेव्हा आपण लाडूमध्ये टाकतो, तर लाडूंची चव पण एकदम छान होते आणि ते खूप पौष्टिक होतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खाऊ शकता हे लाडू. अशा पद्धतीने आपल्याला डिंक पण भाजून घ्यायचा आहे. आता आपण हा काढून घेऊया. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारला लावूया. पण हे रोस्ट केलेले मखाने मिक्सरला लावून थोडे बारीक करून घेणार आहोत. मध्ये मी डिंक पण टाकून घेते आहे. दोघी जिन्नस आपल्याला बारीक करून घ्यायचे. अशा पद्धतीने मी डिंक आणि मखाने बारीक करून घेतले आहे. तुम्ही पाहू शकता. आपले पीठ थंड झाले आहे छान. आता आपण ही मिक्सरला जे ग्राइंड केलं होतं ते यामध्ये ऍड करूया. आता हे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता मी यामध्ये 1 वाटी गूळ ऍड करणार आहे. तुम्हाला जसे गोड लागत असेल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. मी 1 वाटी गूळ घेतला आहे. तर तो गूळ आपण यामध्ये मिक्स करूया. मी हा गूळ हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. अगदी दाबून दाबून मिक्स करते आहे मी. तुम्ही पाहू शकता हाताने हा गूळ व्यवस्थित मिक्स होत नाहीये. त्यामुळे आता आपण मिक्सरला लावून हे पीठ फिरून घेणार आहोत. चला तर मग आता आपण हे पीठ मिक्सरला लावून फिरून घेऊया. आपला गूळ पिठाला व्यवस्थित लागला पाहिजे म्हणून आपण आता हे मिक्सरच्या जार मधून फिरून घेणार आहोत हे पीठ. चला तर मग आपण करूया. अशा पद्धतीने सर्व पीठ आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता हे पीठ अशा पद्धतीने मी मिक्सरला लावून घेतले आहे. आता आपण यामध्ये अर्धा चमचा जायफळ पावडर घालणार आहोत. व्यवस्थित आता हे दाबून दाबून मिक्स करूया. तुम्ही पाहू शकता आपला लाडू तर वळता आहे लाडू आपले तर, पण तरी सुद्धा त्याला छान बाइंडिंग येण्यासाठी मी आता अर्धी वाटी पुन्हा तूप ऍड करते आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी तूप टाकून घेतले आहे पिठावर आणि ते छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला. आणि आता आपण या पिठाचे फायनली लाडू करायला घेतो आहोत. तर तुम्ही पाहू शकता आपले सहज लाडू वळत आहेत. आपलं तुपाचं प्रमाण पण अगदी परफेक्ट झालेलं आहे. हे लाडू 1 महिन्यापर्यंत आरामशीर टिकतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते. अशा पद्धतीने मी आज नाचणीचे लाडू बनवले आहेत. तुम्ही पाहू शकता.
तर हे लाडू खायला पण अतिशय टेस्टी लागतात. तुम्ही बघू शकता. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.